नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 2 जूनच्या भागामध्ये सायलीला तर तिचं बालपण पूर्ण आठवायला लागलंय. आणि जेव्हा ते अर्जुनचा वाढदिवस असतो आणि ते त्या ऑप्शन वगैरे करते सायली, कारण प्रतिमा आत्याही दिसते आपल्याला, किती क्यूट दिसते सायली लहानपणाची. आणि ती गिफ्ट दिलते आणि जेव्हा अर्जुनच्या गळ्यामध्ये लॉकेट तिला दिसतं, ती लगेच हट्ट करते की मला इथे लॉकेट हवं आहे. तिचा तो हट्ट बघून कल्पनाताई हसायला लागतं आणि अर्जुन बघा कसं चिडवतंय तिला. सायलीचा चेहरा इतका फुलला आहे की तिच्या आनंदाला पारच नाही उरलाय प्रेक्षकांनो. आणि इकडं पूर्ण आजी देवी मातेजवळ प्रार्थना करून सांगत असते की देवी माते माझ्या तन्वीची रक्षा कर ग, तिच्यावर कुठलंच संकट नको येऊ दू. का माझं मन इतकं अस्वस्थ झालंय तिच्यासाठी, ती कुठं असेल, ती जिथं कुठं असेल तिचं रक्षण कर. आणि इकडं पुन्हा कल्पनाताई तिला म्हणत असता की पूर्ण आजी, अहो काहीच नाही झालंय, सर्व व्यवस्थित आहे, तुम्ही का टेन्शन करताय. पण पूर्ण आजी म्हणतात सायलीनं अर्जुन कुठे आहे, अगोदर त्यांना फोन कर आणि ते कुठे ते मला सांग, माझं मन खूपच अस्वस्थ होतंय. हे सांगितलं ठीक आहे म्हणताय कल्पनाताई आणि त्या लगेच सायलीला आणि अर्जुनला फोन करायला जात आहे. अगोदर कल्पनाताई तर प्रतापरावांनाच फोन करून विचारताय की तुम्ही कुठे वगैरे केव्हा येणार आहे. आणि लगेच पुन्हा अस्मिताई सायलीला फोन लावते, पण सायलीचा फोन सायली काय उचलत नाही प्रेक्षकांनो. हे बघून तर अस्मिताही टेन्शनमध्ये आली आणि ती सांगायच्या अगोदरच लगेच अश्विनही म्हणतो हे बघ दादाही काही फोन उचलत नाही, कारण दादाचा फोनच लागत नाही. आणि मग पुन्हा लगेच कल्पनाताई म्हणत असतात की अरे असं कर, प्रतिमाला फोन लाव बरं का, कारण त्यांच्याबरोबर गेली घरीच आहे ना त्यांच्या ती, असं म्हणून. पण मग ते पुन्हा रविराजांना फोन लावायला घेत आहे, पण रविराजांचाही फोन लागत नाही आहे. आणि कल्पनाताई म्हणतात ठीक आहे मी सुमनला लावते बरं का. तितक्याच सुमनताई धावत घरात येत आहे आणि म्हणताय की अगं प्रतिमा वहिनी, अहो सायली आणि अर्जुन आलेत का इकडं. हे ऐकल्याबरोबर तर यांच्या तिघांच्या पायाखालची जमीनच निघते प्रेक्षकांनो. ते इतके धक्कादायक चेहऱ्याने बघताय ना सुमनताईकडं की बुवा आपण तर त्यांना त्यांच्या घरी समजले होते आणि सुमनच आपल्या इथं कसं काय सायलीचं आणि अर्जुनचं विचारायला आली. कल्पनाताई, अगं सुमन ते तर घरीच होते ना, आणि तू कसं काय विचारते. तितक्यात सुमनताई सांगता अहो सायली आणि प्रतिमान ते बाहेर गेले, कारण सायली म्हणत होती कुठंतरी जायचं. अगं पण कुठं जायचं हे, अरे हो मी विचारलं तिला, सायलीचा हट्ट होता ना अगं की तिकडनं आल्यावरच सांगू, आणि त्याच्यामुळे त्यांचे फोनही नाही लागत. मी तितकी टेन्शनमध्ये येऊन गेली आहे. आणि आपल्याला पुन्हा मधुकर रावांकडे दाखवलेलं, कारण मधुकर राव शुद्धीवर आलेत आणि त्यांना कुसुमताई औषध देण्यासाठी येत असतात, पण त्यासुद्धा मधुकर रावांना जेव्हा ते उठलेलं बघताय ना तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय. आणि त्या लगेच म्हणतात की मधुभाऊ, अहो तुम्ही बरेच झालेत की काय. असं म्हणण्याच्या अगोदर त्यांच्या तोंडातले शब्द तोंडातच राहून जात आहे आणि त्यांच्या डोळ्यातून व्हायला लागत आहे, कारण त्या आनंदाच्या अश्रू प्रेक्षकांना. पुन्हा आपल्याला इकडं प्रतिमा त्या आणि रविराजांच्याकडे दाखवलेलं आहे. आणि जेव्हा सायलीला आठवतंय रविराज तिला लहानपणी घास भरवत असताना ती हट्ट करून बसलेली असते, ते दोघंही एकमेकाला घास भरवताना दिसतंय प्रेक्षकांना आपल्याला. पुन्हा प्रतिमा आत्यांचंही दाखवलेलं आहे, ती पळते सायली आणि ते तिला जेवणाचा घास भरवण्यासाठी तिच्या मागं पळताना दिसत आहे. सायली डोळे मिटून सरप्यान होत असते आणि ते लगेच रविराज काकांना म्हणते काका अहो थोडं जोरात चालवता का. त्यावर रविराज म्हणता अगं तुला काही त्रास तर होणार नाही ना सायली. त्यावर सायली म्हणते नाही, आणि ते एकदम जोरात गाडी चालवायला घेत आहे प्रेक्षकांनो. आणि अर्जुन म्हणतो की अरे सिनियर इतकं जोरात का गाडी चालवतोय, मागं सायली बसली आहे, सायलीचा तर जीव घाबरतो बरं का गाडी जोरात असल्यानंतर, हे सिनियरला समजायला हवं. असं म्हटल्यावर पुन्हा ते जोरात गाडी घेत आहे, पण जेव्हा त्यांना समजते की गाडीचे ब्रेक लागत नाही हे प्रेक्षकांनो, तर सायलीचा बी आणि रविराज यांच्या सर्व तिघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडलाय आणि ते तिघं इतके घाबरून जात आहे की असं कसं काय होतंय. रविराज म्हणताय अरे गाडीचे ब्रेक नाही लागत आहे गं सायली. त्यावर ते इतके घाबरत आहे की आता काय होईल. सायली प्रतिमा आत्या म्हणत असते अगं सायली तू व्यवस्थित आहे ना, तू धरून बस बरं का. आणि इकडं मागं त्यांच्या मागं अर्जुनच असतो, पण अर्जुन म्हणतो अरे हे जोरात का चालले, त्यांना समजायला हवं सायली त्यांच्यासोबत आहे. पण तो गाडीला ओव्हरटेक करतोय प्रेक्षकांनो आणि म्हणतोय सिनियर अरे गाडी जोरात का घेतली, हळू करा थोडं. त्यावर लगेच रविराज म्हणता अरे गाडी मी जोरात नाही रे घेतली, गाडीचे ब्रेकच लागत नाही आहे आणि गाडी आता कंट्रोलमध्ये नाही रे अर्जुन. हे ऐकता असता अर्जुन इतका टेन्शनमध्ये आलेला आहे प्रेक्षकांनो, ते आपल्याला दिसतंय. आणि तो सायलीला म्हणतो सायली
तू व्यवस्थित आहे ना, सीट बेल्ट लाव बरं का, असं तो ओरडून ओरडून सांगत असतो सायलीला. पण सायलीला काहीच ऐकायला येत नाही. सायली अक्षरशः इतकी रडायलाही लागते, कारण ते दिसतंही पण आहे आपल्याला. आणि अर्जुन म्हणतो की मनात त्यालाही वाटत असेल की आपण काय करून बसलो. आणि तो सायलीकडे बघत असतो. आणि सायली तू व्यवस्थित धरून बस बरं का अगोदर, तो पुन्हा पुन्हा सांगत असतो. आणि सायलीला पुन्हा त्या ॲक्सिडेंटचं आठवते प्रेक्षकांनो. ॲक्सिडेंट होतोय आणि जेव्हा ती तिच्या आईवडिलांपासून दूर होते, तेव्हा एका मंदिराच्या पायऱ्यावर बसलेले असते आणि मधुभाऊ तिला भेटताय आणि विचारताय, बाळा तुझे आईवडील कुठे. पण सायली रडत असते, ती काहीच सांगत नाही. आणि अर्जुन सायलीला पुन्हा सांगते प्रेक्षकांनो, सायली सीट बेल्ट धरून ठेव, पॅक धर. आणि इकडं रविराज पुन्हा पुन्हा ब्रेक मारत असता, पण गाडीचा ब्रेक लागत नाही. अर्जुन सांगतो, सिनियर तुम्ही गाडी साईडला घ्या बरं का, साईडला घ्या. असं करून तो काहीतरी सांगतोय आणि मग ते गाडी साईडला लावताय, म्हणजे लावताय की ती गाडीच आपोआप थांबते कुणास ठाऊक प्रेक्षकांनो. पण तितक्यात ती गाडी थांबते आणि लगेच अर्जुन त्याच्या गाडीतून उतरून धावतच रविराजांच्या गाडीकडे जातो आणि म्हणतो, सिनियर तुम्ही व्यवस्थित आहात ना, तुम्ही व्यवस्थित काळजीने. तो पुन्हा पुन्हा विचारत होते, हात देताना सांगता की हो मी व्यवस्थित आहे. पुन्हा तो लगेच आत्याला विचारतो, अगं आत्या, प्रतिमा आत्या तू व्यवस्थित आहे ना, ते पण सांगता. मग तो सायलीकडे येतो. पण सायलीकडे आल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू आपण बघतो. ते प्रेक्षकांना तिला इतका आनंद झालेला आहे, कारण ती म्हणते की माझा अर्जुन आहे हा. आणि तो अर्जुन तिला पुन्हा विचारतो, सायली तू व्यवस्थित आहे ना, हे बघ मी उघडतो दरवाजा, तू नको ढकलू तिकडनं, तुला त्रास होईल. आणि तो दरवाजा उघडतोय, सायलीला घेऊन पुन्हा बाहेर येतोय प्रेक्षकांनो. ते आपल्याला दिसतं पण आहे. पण सायली मात्र एकटक रविराज, प्रतिमा आत्या आणि अर्जुनकडे बघत असते, कारण ती म्हणते की हे माझे आहेत, माझे आईवडील आहेत. आणि ते पुन्हा तिला विचारत, सायली बाळा तुला काय झालं. पण सायली काहीच बोलत नाही, फक्त तिचे चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातले अश्रू आपल्याला सांगताय की तिला आनंद झाला आहे. आणि तो आनंद तिचा कोणीही हिरावून घेणार नाही आता, कारण ते दिसतंय पण आहे आपल्याला तिच्या चेहऱ्यावरचं हसू. पुन्हा प्रतिमा आत्या तिला विचारत असतात, सायली बेटा तू अगं व्यवस्थित आहे ना, मग तू रडते काय, तुला काही त्रास होतोय का, तुला मुका मार तर लागला नाही ना, असं त्या पुन्हा. पण ती काहीच बोलत नाही. आणि रविराजसुद्धा अक्षरशः तिच्याकडे बघून रडताय आणि म्हणताय, सायली बाळा तू व्यवस्थित आहे ना गं, तुला काही त्रास तर होत नाही ना, मग तू रडते काय. पण ती सांगत नाही प्रेक्षकांना. पण अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करणारच असतो की हे सायली असं म्हणणार. तितक्यात लगेच ते सायली त्याला खुणवते आणि ती म्हणते की आता तरी बोलायचं नाही बुवा काही. आणि रविराज म्हणतो, अरे पण ती रडते काय अर्जुन, कारण ती खूप रडते रे, तिला काही त्रास होतोय का. अर्जुन म्हणतो, नाही नाही ते ना, हे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणून ती घाबरली सिनियर, त्याच्यामुळे ती रडते, असं अर्जुन त्यांना सांगत असतो. आणि तितक्यात सिनियरांनाही फोन येतोय आणि अर्जुनही कॉल करतोय. त्याला कॉलर बहुतेक अश्विनचा असला पाहिजे, पण रेंज नसल्यामुळे तो हॅलो हॅलो करतो, पण फोन काही लागत नाही. आणि तो म्हणतो, रेनी चला घरी लवकर, कारण हे बघा आपली घरची वाट बघताय. आणि तो सायलीला विचारत, का गं सायली आठवलं का. सायली म्हणते, हो जशीच्या तसं. आणि लगेच ते अर्जुनच्या गाडीकडे निघाले प्रेक्षकांना. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत सायली आलेली घरी, ती पूर्ण आजीच्या खुशीमध्ये पडून रडते आणि त्यांना मिठी पण मारते. लगेच त्यांच्या रूममध्ये अर्जुन सायलीला दाखवलेलं आहे. कुसुमताई फोन करून सायलीला सांगत असतात की सायली तू आश्रमामध्ये आहे, कारण साहजिकच आहे मधुभाऊ पूर्ण शुद्धीवर आलेले आणि ते सांगणारच असतील की सायली तू लहानपणाची तन्वी आहे, तू मंदिराच्या शिडींवर मला भेटली होती, असं काहीतरी सांगतीलच प्रेक्षकांनो. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रेक्षकांनो.